माझं नाव विलास जनार्दन काकडे. मी उल्हासनगर मुंबई इथून आलेलो आहे. परंतु माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट मेवना राजा, तालुका देळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. सर्वांना माझी नम्र विनंती आहे, जे मी आज सांगणार आहे ते सत्य आहे. कारण की मी एक सुशिक्षित आणि चांगल्या पदावर असलेला व्यक्ती आहे. ही माझी सत्य कहाणी. मी इथं आल्यापासून मला काय अनुभव आला हे मी सत्य सांगणार आहे. तर महत्वाचा विषय असा आहे, सर्वांना नम्र विनंती आहे की मलकापुरात आल्यानंतर जगात कुठेच असं सत्य नाही, ते फक्त गुण आणि सत्य पाहायला मिळतं फक्त मलकापुरात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण की मी 20 वर्ष झाले राजकारणात होतो. 20 वर्ष कर्जाने बेजार झालो होतो. अक्षरशः मी आत्महत्या करायला तयार झालो होतो. मागचा माझा व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी माझी पूर्ण हकीकत सांगितलेली आहे की मी आत्महत्या करायला निघालो होतो. माझी आई नित्यनेम इकडे यायची, तर आई मला बोलायची की चल मलकापूरला, चल मलकापूरला. मी बोलायचो, माझा विश्वास बसत नव्हता. म्हटलं असं कुठं शक्यच नाही. अक्षरशः माझ्या आईने गळ्यातलं मंगळसूत्र ठेवून मला इथे घेऊन आले. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, 4 वर्षात मी फक्त इथं माझं टेन्शन मुक्त करण्यासाठी आलो होतो. आज मलकापुरात आल्यानंतर माझ्या जीवनाचं सोनं झालं फक्त बाबांच्या कृपेने. का की मी आत्महत्या करायला मी वैतागलो होतो. माझे घरचे, आज माझी पत्नी सुद्धा इथे आहे की माझ्यावर लक्ष ठेवायचे, माझे मुलं लक्ष ठेवायचे की बाबा आमचा पप्पा आत्महत्या करेल फक्त कर्जामुळे. पण माझ्या इथे घेऊन आली. आज अशी मलकापूरची गोडी लागली की माझं जीवनाचं कल्याण झालं. पण पहिलं तर माझं न मागता मी फक्त माझं टेन्शन कमी करण्यासाठी आलो होतो. बघा मला शांती मिळावी. माझं स्वतःचं घर झालं. घर झाल्यानंतर माझी नोकरी झाली. नोकरी होऊन मी आज कोणार कंपनीमध्ये हेड इन्चार्ज आहे अख्ख्या कंपनीत. दुसरी गोष्ट, मी महाराष्ट्र शासनाचा विशेष कार्यकारी अधिकारी आहे. आणि 20 वर्षानंतर मी राजकारणात असल्यामुळे बाबांना मी बोललो होतो की बाबा, करोनाच्या अगोदर मी 20 वर्ष राजकारणात आहे, की मला तुमचा आशीर्वाद पाहिजे की एक संधी राजकारणात नगरसेवक होण्यासाठी उल्हासनगर महापालिकेत. तर बाबांनी मला 3 वर्षापूर्वीच आशीर्वाद दिला होता की तुमचं स्वप्न साकार होणार. आणि नित्यनियम मी वाऱ्या करत गेलो. बाबांनी जे पारायण करायचं सांगितलं, वाऱ्या करायला सांगितलं, त्या केल्या. आज बाबांच्या कृपेने आज मला माझ्या रेसमध्ये मोठे असते ते महापौर सारखे माणसं होते, त्या नगरसेवकांना तिकीट मिळालं नाही. पण बाबांच्या कृपेने मला भारतीय जनता पार्टी तर्फे अधिकृत उमेदवारी. आज मी एक फकीर आहे, पण माझ्या समोर करोडपती लोक असताना सुद्धा बाबाच्या कृपेने झालं फक्त. आज मी अभिमानाने सांगतो आणि बाबांचं मी आयुष्यभर ऋणी राहील की आज एवढ्या मोठ्या पदावर मला बाबांनी पोहोचवलं. ही फक्त कृपा बाबांची आहे. इथला हा महिमा आहे, हा इथला महिमा आहे. ही बघा मतदार यादी मी बाबांच्या चरणी घेऊन आलोय. हे बघा, ही मतदार यादी माझ्या इथली.